आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. नेतृत्व. आम्हाला याबद्दल काही माहिती मिळाली आणि त्यातलं एक वाक्य वाचून मी खरंच थोडा वेळ थांबलो. ते वाक्य होतं, नेतृत्व म्हणजे पद नाही जबाबदारी. किती साधंसं वाक्य आहे, पण ते आपल्या डोक्यातली नेतृत्वाची अख्खी प्रतिमाच हरवून टाकतं. कारण सहसा आपण नेता म्हटलं की काय ते डोळ्यासमोर? एक मोठी केबिन, अधिकार, हुद्दा. हो, टीमवर ऑर्डर सोडणारी व्यक्ती. अगदी. पण आज आपण याच पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाणार आहोत. आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे नेतृत्वाची खरी ओळख काय आहे हे समजून घेऊया. म्हणजे नेतृत्व म्हणजे फक्त एक खुर्ची मिळवणं नाही, तर ती एक भूमिका निभावणं आहे. इतरांवर एक सकारात्मक प्रभाव टाकणं आहे. हो, आणि हा दृष्टिकोन इतका महत्वाचा आहे कारण तो नेतृत्वाला काही मोजक्या लोकांसाठी मर्यादित ठेवत नाही. म्हणजे बघा, जर नेतृत्व म्हणजे पद असेल तर ते फक्त CEO, मॅनेजर किंवा राजकीय नेते. बरोबर, फक्त त्यांच्यापुरतं सीमित राहतं. पण जेव्हा आपण त्याला एक जबाबदारी म्हणून बघतो तेव्हा ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या आवाक्यात येतं. मग तो घरातला मोठा भाऊ असो, कॉलेज प्रोजेक्टमधला एक सदस्य असो, किंवा अगदी मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधला एखादा जबाबदार मित्र. अगदी हा विचारच नेतृत्वाला, तुम्ही म्हणालात तसं, लोकशाहीवादी बनवतो. नेतृत्वाला लोकशाहीवादी बनवतो. खूपच छान शब्द आहेत. पण जबाबदारी हा शब्द खूप मोठा आहे. मग रोजच्या आयुष्यात हा जबाबदार नेता दिसतो कसा? आपल्या स्रोतांमध्ये काही खुणा सांगितल्या आहेत ज्या आपल्याला खरा नेता ओळखायला मदत करतात. त्यातली पहिली म्हणजे नेता तोच जो स्वतः पुढे चालून उदाहरण निर्माण करतो. म्हणजे फक्त हे करा असं सांगत नाही, तर चला आपण हे करूया असं म्हणतो. हो असं म्हणत स्वतः कामाला लागतो. पण याहीपेक्षा एक पुढची पायरी आहे जी आपल्या माहितीमध्ये दिली आहे आणि ती आजच्या जगात खूप दुर्मिळ झाली आहे. ती म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करणं. तुम्ही विचार करा, कॉर्पोरेट जगात किती वेळा आपण पाहतो की काही चुकलं की सगळे एकमेकांवर बोटं दाखवायला लागतात. बरोबर, तो ब्लेम गेम सुरू होतो. अगदी. पण खरा नेता त्या गोंधळात उभा राहून म्हणतो, हे माझं चुकलं, मी दिलेले निर्देश कदाचित स्पष्ट नव्हते किंवा मी परिस्थितीचा योग्य अंदाज घेतला नाही, याची जबाबदारी माझी आहे. हे वाक्य बोलायला जे धाडस लागतं ना, तेच खरं नेतृत्व आहे. कारण जेव्हा नेता चूक मान्य करतो तेव्हा तो टीमला एक संदेश देतो की इथे चुका करणं गुन्हा नाही, पण त्यातून न शिकणं गुन्हा आहे. पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. म्हणजे रोजच्या जीवनात जिथे प्रचंड स्पर्धा आहे, तिथे सतत चूक मान्य करणाऱ्या नेत्याला कमकुवत समजलं जाण्याचा धोका नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच फरक आहे. चुका मान्य करणं म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं नाही. याचा अर्थ आहे टीमच्या अपयशाची प्रणालीगत जबाबदारी घेणं. म्हणजे बघा, जर टीमचा एखादा सदस्य वैयक्तिक पातळीवर आळशीपणा करत असेल तर ती त्याची जबाबदारी आहे. पण जर संपूर्ण टीमकडून अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर याचा अर्थ प्रक्रियेत, मार्गदर्शनात किंवा संसाधनांमध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि त्याची जबाबदारी नेत्याचीच असते. बरोबर. चुका मान्य केल्याने नेता कमकुवत नाही तर जास्त विश्वासार्ह आणि खरा वाटतो. म्हणजे जबाबदारी घेण्याने विश्वास निर्माण होतो. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. आता या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या काही मुख्य सूत्रांवर येऊया. आपल्या माहितीमध्ये नेतृत्वाची 5 मुख्य सूत्र सांगितली आहेत. त्यातलं पहिलं आहे समजून घेणे. हो, आणि समजून घेणे म्हणजे फक्त समोरचं बोलणं ऐकणं नाही, ते तर कोणीही करतं. समजून घेणं म्हणजे समोरची व्यक्ती जे बोलत नाहीये ते ऐकण्याचा प्रयत्न करणं. ती व्यक्ती एका विशिष्ट प्रकारे का वागत आहे याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणं. यालाच आपण सहानुभूती किंवा एम्पथी म्हणतो. अगदी. समजा तुमच्या टीममधला एक उत्तम कामगिरी करणारा सदस्य अचानक कामात चुका करायला लागलाय. अशा वेळी एक सामान्य मॅनेजर काय करेल? त्याला कदाचित वॉर्निंग देईल. बरोबर. पण एक नेता काय करेल? तो त्याला बाजूला घेऊन विचारेल, सगळं ठीक आहे ना? गेल्या काही दिवसांपासून तू थोडा विचलित दिसतोयस. काही वैयक्तिक अडचण आहे का? मी काही मदत करू शकतो का? हा फरक आहे. नेता व्यक्तीच्या वर्तणुकीच्या पलीकडे जाऊन त्याच्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं दुसरं सूत्र याचंच पुढचं पाऊल आहे. ते म्हणजे स्पष्टता. म्हणजे समजून तर घेतलं, पण पुढे काय करायचं, ध्येय काय आहे, दिशा कोणती आहे आणि प्रत्येकाकडून काय अपेक्षा आहेत, हे जर स्पष्ट नसेल तर सहानुभूती असूनही गोंधळ होऊ शकतो. तुम्ही अगदी बरोबर धागा पकडला आहे. हे 2 गुण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्पष्टतेशिवाय समजून घेणे परिणामकारक ठरत नाही. कारण जर दिशाच स्पष्ट नसेल तर केवळ सहानुभूती दाखवून काय होणार? खरंय.
आणि दुसरीकडे समजून घेतल्याशिवाय आणलेली स्पष्टता ती हुकुमशाही वाटू शकते. जेव्हा तुम्ही एखाद्याला समजून न घेता फक्त स्पष्ट सूचना देता तेव्हा ते आदेश दिल्यासारखं वाटतं. अच्छा. पण जेव्हा तुम्ही त्यांना समजून घेऊन स्पष्टता आणता तेव्हा ते मार्गदर्शन वाटतं. हाच नेतृत्वातला खरा बदल आहे. वा, म्हणजे आदेश विरुद्ध मार्गदर्शन हे खूपच प्रभावी आहे. तुम्ही स्पष्टता आणि समजून घेणं यांच्यात जो संबंध जोडला तो खूप महत्त्वाचा आहे. पण समजा एखाद्या नेत्याकडे हे दोन्ही गुण आहेत तरीही टीम यशस्वी होईलच असं नाही. त्यासाठी तिसरा आणि कदाचित सर्वात अवघड गुण लागतो तो म्हणजे जबाबदारी. आणि यात एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं. नेता टीमच्या चुकीची जबाबदारी स्वतः घेतो आणि यशाचं श्रेय टीमला देतो. हे सर्वंट लीडरशिप किंवा सेवाभावी नेतृत्वाचं मूळ आहे. विचार करा, एका टीमकडून मोठी चूक झाली आणि त्यामुळे कंपनीचं नुकसान झालं. एक सामान्य मॅनेजर वरिष्ठांसमोर जाऊन म्हणेल, या टीममुळे आपलं नुकसान झालं. हो. पण एक खरा नेता क्लायंटसमोर किंवा वरिष्ठांसमोर जाऊन म्हणेल, ही जबाबदारी माझी आहे, मी त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं नाही. किंवा पुरेसे संसाधने पुरवले नाहीत, आम्ही हे दुरुस्त करू. अगदी. या एका वाक्याने तो संपूर्ण टीमला वाचवतो. तेच हे सुरक्षा कवच. मग टीम पुढच्या वेळी धोकापत करायला किंवा नवीन प्रयोग करायला घाबरत नाही. पण इथे मला पुन्हा तोच प्रश्न पडतो जो मी आधी विचारला होता. जर नेता प्रत्येक वेळी स्वतःवर दोष घेत राहिला तर टीम कधी जबाबदारी घ्यायला शिकेल का? ते बेजबाबदार होणार नाहीत का? पुन्हा एकदा खूप योग्य प्रश्न. आणि इथेच खरी परीक्षा आहे. नेत्याने टीमच्या चुकांची जबाबदारी बाहेरच्या जगासमोर घ्यायची असते. अच्छा. पण टीमच्या आतमध्ये मात्र प्रत्येकाला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची असते. याला लूज टाईट नेतृत्व म्हणतात. लूज टाईट? हो. बाहेरून टीमसाठी तो कवच बनतो, म्हणजे लूज. पण आतमध्ये तो उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी प्रत्येकाला जबाबदार धरतो, म्हणजे टाईट. तो असं नाही म्हणत की तुमची काहीच चूक नाही. तो म्हणतो, आपण सगळे यात एकत्र आहोत. चूक झाली, आता ती सुधारण्यासाठी काय करायचं आणि भविष्यात ती टाळण्यासाठी काय शिकायचं यावर बोलूया. समजलं. त्यामुळे टीम बेजबाबदार नाही तर अधिक जबाबदार बनते. लूज टाईट नेतृत्व ही संकल्पनाच खूप नवीन आणि विचार करायला लावणारी आहे. चौथा गुण आहे सातत्य. म्हणजे नेता कधीही प्रयत्न करणं थांबवत नाही. हो, पण सातत्य म्हणजे केवळ प्रयत्न करत राहणे नाही, ती तर चिकाटी झाली. नेतृत्वात सातत्य म्हणजे तुमच्या वागणुकीत, तुमच्या मूल्यांमध्ये आणि तुमच्या निर्णयांमध्ये एकसमानता असणं. अच्छा. जर नेता आज एका गोष्टीवर खुश होत असेल आणि उद्या त्याच गोष्टीवर चिडत असेल तर टीम कायम गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत राहते. हो, त्यांना कळतच नाही की नेत्याला नेमकं काय अपेक्षित आहे. बरोबर. याउलट ज्या नेत्याची वागणूक आणि तत्त्व सातत्यपूर्ण असतात त्याच्यावर टीमचा प्रचंड विश्वास बसतो. म्हणजे विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा आपल्याला माहीत असतं की समोरची व्यक्ती कशी वागेल. मग ती व्यक्ती रागात असली तरी चालेल, पण तिचा राग कोणत्या गोष्टीवर येतो हे निश्चित माहीत असणं महत्त्वाचं आहे. अगदी. आणि याच विश्वासावर पाचवं आणि शेवटचं सूत्र उभं आहे, उदाहरण. आपल्या माहितीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, लोक ऐकून कमी आणि पाहून जास्त शिकतात. हो हो. या एका वाक्यात नेतृत्वाचं सगळं सार आलं आहे. हे तर आपण रोजच अनुभवतो. त्याच्या बोलण्याला काहीच किंमत राहत नाही. हो. जो मॅनेजर वर्क लाईफ बॅलन्सवर मोठं लेक्चर देतो पण स्वतः रात्री 2 वाजता टीमला कामाचे ईमेल पाठवतो, त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? बरोबर. या उलट जो नेता कुटुंबाला वेळ द्या असं सांगतो आणि स्वतः संध्याकाळी वेळेवर घरी जातो, तो काहीही न बोलता एक खूप मोठा संदेश देतो. शब्दांपेक्षा कृतीचा आवाज मोठा असतो आणि खरा नेता हे जाणतो. तर हे 5 गुण झाले: समजून घेणे, स्पष्टता, जबाबदारी, सातत्य आणि उदाहरण. हे ऐकल्यावर असं वाटतं की नेतृत्व ही खरोखरच एक पूर्ण वेळची भूमिका आहे. पण ही भूमिका फक्त ऑफिसपुरतीच मर्यादित आहे का? आपल्या माहितीमध्ये यावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय जो नेतृत्वाची व्याप्ती खूप वाढवतो. हो, आणि हा मुद्दा या संपूर्ण संकल्पनेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. कारण त्यात असं म्हटलंय की नेतृत्व फक्त कामाच्या ठिकाणी नाही, तर ते घरात, मित्रांमध्ये आणि अगदी सोशल मीडियावर सुद्धा असतं. हो. हे जरा जास्तच व्यापक नाही वाटत? म्हणजे मित्रांमध्ये नेतृत्व कसं असू शकतं? का नाही? समजा तुमच्या मित्रांचा एक ग्रुप फिरायला जाण्याचा प्लॅन करतोय. सगळे फक्त कल्पना देत आहेत, पण कोणीच पुढाकार घेत नाहीये. अशा वेळी एक मित्र पुढे येतो, सगळ्यांची मतं विचारात घेतो, एक बजेट बनवतो, ठिकाण निश्चित करतो आणि सगळ्यांना एकत्र आणून तो प्लॅन यशस्वी करतो. बरोबर. त्याला कोणी नेता म्हणून नेमलेलं नसतं, पण त्याने जबाबदारी स्वीकारून ती भूमिका निभावलेली असते. तेच नेतृत्व आहे. हो.
घरात जेव्हा एखादा मोठा भाऊ किंवा बहीण आपल्या लहान भावंडांना योग्य मार्गदर्शन करतात, त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा ते नेतृत्वाचीच भूमिका बजावत असतात. म्हणजे जिथे प्रभाव आणि जबाबदारी आहे तिथे नेतृत्व आहे, मग तिथे पद असो वा नसो. अगदी. हे खूपच प्रेरणादायी आहे. याचा अर्थ आपल्या प्रत्येकामध्ये एक नेता दडलेला आहे, फक्त त्याला योग्य संधी आणि जबाबदारी मिळायला हवी. आपण कळत नकळतपणे रोज अनेक ठिकाणी ही भूमिका बजावत असतो. आता आपण या चर्चेच्या साराकडे येऊया. या सगळ्या विचारांना एकत्र बांधणारी एक अतिशय सुंदर आणि भावनिक ओळ आपल्या माहितीमध्ये आहे. ती ओळ आहे, नाव मोठं नसावं, धन मोठं नसावं, मन मोठं असावं. हे वाक्य म्हणजे या संपूर्ण चर्चेचं सार आहे. हे नेतृत्वाला पदावरून, अधिकारावरून किंवा संपत्तीवरून थेट चारित्र्यावर आणून ठेवतं. मन मोठं असणं म्हणजे काय? तर आपण जे 5 गुण पाहिले ते सगळे यास मोठ्या मनाची लक्षणं आहेत. इतरांना समजून घेण्यासाठी मन मोठं लागतं. बरोबर. चुकांची जबाबदारी घेण्यासाठी मन मोठं लागतं. यशाचं श्रेय दुसऱ्याला देण्यासाठी मन मोठं लागतं. आणि स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं. त्यामुळे खरा नेता तोच ज्याचं पद नाही तर मन मोठं आहे. अप्रतिम. या एका वाक्याने नेतृत्वाची व्याख्याच बदलून टाकली आहे. चला तर मग आजच्या या चर्चेचा समारोप करूया. आज आपण पाहिलं की नेतृत्व म्हणजे केवळ पद, अधिकार किंवा खुर्ची नाही, तर ती एक जबाबदारी आहे आणि इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची एक संधी आहे. आणि खरा नेता तोच जो पदाने नाही तर आपल्या वागणुकीने नेता वाटतो. आणि आपल्या माहितीतील शेवटच्या वाक्याने समारोप करणं योग्य ठरेल. ते वाक्य आहे, जबाबदारी उचलणारा नेहमी मोठा ठरतो. खरंय. नेतृत्वाचा खरा अर्थ सेवा आणि जबाबदारी आहे, हाच या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष आहे. पद तुम्हाला कदाचित तात्पुरतं मोठं बनवू शकतं, पण जबाबदारी उचलण्याची वृत्ती तुम्हाला कायमचं मोठं बनवते. मग तुम्ही कोणत्याही पदावर असा किंवा नसा. बरोबर. खरंच एक खूप महत्त्वाचा विचार. आजच्या या चर्चेनंतर माझ्या मनात एक प्रश्न घोळतो आहे, जो मी आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊ इच्छितो. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात, ऑफिसमध्ये, घरात, मित्रमैत्रिणींमध्ये अशा कोणत्या ठिकाणी नेतृत्वाची भूमिका बजावू शकतो जिथे आपल्याला कोणत्याही पदाची किंवा अधिकाराची गरज नाही? या आठवड्यात अशी कोणती एक छोटी जबाबदारी आपण घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांवर एक सकारात्मक प्रभाव पडेल? यावर नक्की विचार करा.